DMER मध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील जी पदे आहेत ती पदे भरण्यासंदर्भात एक माहितीचे पत्रक आलेलं आहे. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया. तर विषय आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनाच्या अधिपत्याखालील संस्थांमधील वर्ग 3 तांत्रिक व अतांत्रिक व वर्ग 4 संवर्गातील नियमित रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोताद्वारे भरण्याबाबत. ही जरी पदे बाह्य स्रोता म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असली तरी पुढे परमनंट जी भरती आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक माहिती दिलेली आहे, ती सुद्धा आपण पाहूया. तर प्रस्तुत बाबत संदर्भ क्रमांक 2 अन्वये शासनाने वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्न रुग्णालयामधील नियमित वर्ग 3 व 4 संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्णय दिनांक 4/10/2024 मधील सेवा पुरवठादारांमार्फत भरण्यास विहित अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता प्रदान केलेली आहे. उक्त शासन आदेशात निर्धारित केलेल्या अटी व शर्तींचे पालन करून वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक परिचर्या संवर्गातील रिक्त पदे केवळ नियमित पदभरती होईपर्यंत उपलब्ध करून घेण्यास व तत्संबंधित दक्षता घेण्याबाबत सर्व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय व दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी विद्यालय तसेच रुग्णालय यांना संचालनाच्या दिनांक 6/6/2025 रोजीच्या परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलेले आहे. म्हणजे पहा, ही जी भरती आहे ही भरती जी नियमित भरती आहे ती होईपर्यंतच आहे. म्हणजे ज्यावेळेस नियमित पदभरती होईल पूर्ण त्यावेळेस ही कंत्राटी पदे काढून टाकण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता सविस्तर जास्त न पाहता आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या पाहूया. कारण हे बरेच 29 पेज आहेत, त्यामुळे महत्वाचे जे आहे आपल्याला किती जागा कोणत्या पोस्टसाठी आहेत त्या सर्वप्रथम आपण पाहून घेऊया. आता पाहूया कोल्हापूरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट क आणि तांत्रिक व अतांत्रिक मध्ये पदे आहेत बा. प्रयोगशाळा तंत्रज्ञ अगोदर संस्थेत मंजूर पदांची संख्या ही 12 आहे. संस्थेत पदापैकी मंजूर जी भरलेली पदे आहेत ती 10 आहेत आणि जे रिक्त पदे आहेत ते 2 आहेत. म्हणजे हा शेवटचा जो कॉलम आहे त्यामध्ये रिक्त पदे आहेत. क्षकिरण तंत्रज्ञ 2 जागा रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक 13 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक 4 जागा रिक्त आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये पाहूया. सिंधुदुर्ग मध्ये बरेच पदे आहेत. समाज सेवा अधीक्षक वैद्य 4 जागा. त्यानंतर तुम्ही पाहून घ्या कोणकोणत्या पोस्टनुसार तुमचे जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्ही पाहून घेऊ शकता. कनिष्ठ लिपिक आहेत, वाहन चालक आहे, वस्त्रपाल आहे, क्षकिरण सहाय्यक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, औषध निर्माता आहे. औषध निर्माताच्या 15 जागा आहेत जास्त. त्यानंतर पाहून घ्या तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय आहेत. त्यानंतर बुलढाणामध्ये सुद्धा बरेच रिक्त जागा आहेत. कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, वरिष्ठ सहाय्यक, वीज तंत्री, ECG तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. त्यानंतर बुलढाणामध्ये सुद्धा पाहून घ्या. त्यानंतर मुंबईमध्ये आहेत. त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा आहे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय. लातूरमध्ये वर्ग 4 चे सुद्धा पदे आहेत. प्रयोगशाळा परिचर शिपाई दप्तरी. त्यानंतर कार्यालय अधीक्षक. त्यानंतर त्यामध्येच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये सुद्धा वाहनचालक, रक्तपेढी तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, औषध निर्माता, वीज तंत्री, नळ कारागीर, प्रयोगशाळा सहाय्यक असे वेगवेगळे बरेच पदे आहेत. इथे कक्ष सेवक पहारेकरी, कक्ष सेवकच्या बऱ्याच जागा आहेत, 37 जागा आहेत. त्यानंतर जालनामध्ये सुद्धा बऱ्याच जागा आहेत. मुंबई. त्यानंतर पाहूया पुढचा जिल्हा कोणता आहे. यवतमाळ आहे, अंबाजोगाई आहे. त्यामध्ये सुद्धा कक्ष सेवकच्या ज्या जागा आहेत त्या बऱ्याच आहेत. 33 जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे ग्रुप ड चे आहेत ना त्यामध्ये जास्त रिक्त जागा राहिलेल्या आहेत. प्रयोगशाळा परिचर दप्तरी, प्राणीगृह परिचर पहारेकरी, शिपाई अशा बरेच वेगवेगळे जे पद आहेत त्यांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत. त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता की किती कोणत्या ठिकाणी जागा आहेत.
त्यानंतर नागपूर झाल्यानंतर नांदेड, यवतमाळ या प्रत्येक जिल्ह्यात काही ना काही जागा शिल्लकच आहेत. ह्या पहिल्यांदा कंत्राटी स्वरूपात भरणार आहेत आणि नंतर ज्यावेळेस जी परमनंट भरती आहे, परमनंट भरती झाल्यानंतर ही रिक्त जी कंत्राटी होती त्यांना म्हणजे त्यांच्या जागेवरती परमनंट भरणार आहेत. अगोदर तात्पुरत्या स्वरूपात हे कंत्राटी भरणार आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत नागपूर. ही जी PDF आहे ही PDF टेलिग्राम वरती सुद्धा टाकतो आपण. आपल्या कोणत्या जिल्ह्यानुसार किंवा तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार आपण पाहू शकता की कुठे तुम्ही क्वालिफाय होत आहेत. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.